नायगावच्या परेरा नगर या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी भव्य असं मोठं सराव शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी उद्या दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे आणि त्याच्या अगोदरच या ठिकाणी पूर्ण दहीहंडी पथकं आहेत, गोविंदा पथकं आहेत, यांना याचा सराव व्हावा आणि या उद्याच्या दहीहंडी उत्सवामध्ये या प्रत्येक गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन आपलं जे कौशल्य आहे हे दाखवावं। आपण समोर बघू शकता की या ठिकाणी गोविंदा पथकाकडून जवळपास 7 थराची जी सलामी जी आहे ही सलामी या ठिकाणी देण्यात येत आहे। जो शेवटचा जो वरचा गोविंदा जो आहे याची या ठिकाणी सेफ्टी ची काळजी सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि अतिशय रिमझिम पावसाच्या आतमध्ये या ठिकाणी हा जो सराव शिबिर जो आहे हा सराव शिबिर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय शिस्तबद्ध वातावरणामध्ये आणि अतिशय प्रॅक्टिस मध्ये हे सर्व गोविंदा या ठिकाणी आपल्याला सराव करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणच्या संयोजक जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या हर्षला गावडे ज्या भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणच्या संयोजिका आहेत। ताई, काय सांगणार एकंदरीत कशा पद्धतीने या सराव शिबिराचं आयोजन आहे आणि नेमका उद्देश काय आहे तुमचा? भारतीय जनता पार्टी वसई विरार आणि वसई पूर्व दक्षिण मंडळातर्फे आम्ही आज या सराव दहीहंडीचं आयोजन केलं आहे आणि या आयोजनाची पूर्ण जबाबदारी आमचे वसई विरारचे महामंत्री श्री धरेंद्र कुलकर्णी आणि वसई जिल्हा सचिव प्रवीण गावडेजी यांच्या आयोजनाने आणि यांच्या सहयोगाने ही एवढी मोठी सरावहंडीचं आम्ही आयोजन केलेलं आहे। तसंच याला आमच्या म्हणजे ह्या कार्याला सहकार्य म्हणून आमचे मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टीजी, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते हरिहर पाटील आणि आमचे सगळेच पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते या सगळ्यांचं आम्हाला योगदान लाभलेलं आहे। उद्देश हाच आहे की ह्या सगळ्या आपले जे सण आहेत ते सण सगळ्या समाजाने एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात साजरे करावे आणि आपल्या लहान मुलांना, पुढच्या पिढीला देखील याचं म्हणजे मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही या मोठ्या प्रमाणामध्ये या सरावहंडीचं आयोजन केलेलं आहे। निश्चितच माझ्यासोबत धरेंद्र कुलकर्णी सुद्धा आहे। धरेंद्रजी, नेमकं या पाठीमागं, कारण उद्या दहीहंडी उत्सव आहे आणि आज आपण सराव शिबिर ठेवलेला आहे, याच्या पाठीमागेला काय उद्देश आहे? आता दहीहंडी उत्सवाला हा राज्यस्तरीय दर्जा देण्यात आलेला आहे। प्रो गोविंदा आपण सगळीकडे बघतच असतो, पण आपल्याकडे वसई विरारमध्ये जर या जे छोटे गोविंदा पथक आहेत त्यांना वाव मिळाला पाहिजे आणि एक दिवस अगोदर जर सराव ठेवला तर उद्यासाठी त्यांची एक प्रॅक्टिस होते, म्हणून आपण सराव शिबिर ठेवलेलं आहे। तर वसई तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील छोटे आणि मोठे सगळ्या प्रो गोविंदामध्ये सिलेक्शन असतं, पण आपल्याकडे सिलेक्शन नाही आहे। आपल्याकडे 5 थर लावू दे, 4-6 थर लावू दे, जे काय लावतील ते सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या गोविंदा पथकांना पुढे जाण्यासाठी संधी मिळावी म्हणून आपण एक सराव देतो। निश्चितच उद्या मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण राज्यामध्ये दहीहंडी उत्सव हा साजरा होणार आहे आणि वसई विरार नालासोपाऱ्यामधल्या प्रत्येक गोविंदाला उद्याच्या प्रत्येक दहीहंडीमध्ये सहभागी होता यावं आणि आज त्यांचा चांगल्या पद्धतीने सराव व्हावा ही एक चांगली कन्सेप्ट ठेवून या ठिकाणी भाजपच्या वतीनं हे दहीहंडी शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।